नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला। राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं। संजय शिरसाट यांचं आव्हान। तर नादी लागाल तर किंमत मोजावी लागेल, शिरसाटांचा इशारा। आम्ही आमच्या 3-4 एकरमध्ये खुश, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये, शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा। भिवंडीतल्या बोरिवली गावात एटीएसची कारवाई, दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय, 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं, सूत्रांची माहिती। पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का, फडणवीसांचं वक्तव्य। तर मंत्रिमंडळाशिवायही काही अडलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा, अशी चाकणकरांची अट। राज्य महिला आयोग हा राजकारणात प्रेरित, चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची टीका। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यातून घोटाळा झाला, राजीनामा द्या, संजय राऊत अजित पवारांविरोधात आक्रमक। अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त, गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही, अधिकाऱ्याचा जबाब। तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं म्हणणं। देशात 203 कोरोनाचे नवे रुग्ण, 2 जूनपर्यंत देशात कोरोनाच्या 3961 रुग्णांची नोंद, 48 तासांमध्ये 6 जणांचा मृत्यू। अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात, आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का, लक्ष्मण हाकेंची सलग 3ऱ्या दिवशी अजित पवारांवर टीका। छत्रपती संभाजीनगरमधील वादात सापडलेल्या विट्स पंचतारांकित हॉटेलची इनसाइड दृश्य TV9 मराठीवर। शिरसाटांचा मुलगा सिद्धांत यांनी हॉटेल विकत घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर टीका। ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या, पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्यत्व पदरात पडले, अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। तर मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एककलमी कार्यक्रम, आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करतील, हाकेंचा मिटकरींवर पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना, प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार, जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल, गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू। गुन्हेगारांना कायद्याच्या आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही, व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका, 500 एकर जमीन पाण्याखाली, ऊस, कांदा आणि ज्वारी पिकांचं नुकसान।